सेपरेट. मोबाईलला लक्ष द्या. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. 2026 धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका आणि कळंब तालुक्यातील खामसवाडी जिल्हा परिषद अनुक्रमांक 14 यामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार श्री प्रल्हाद तुपसुंद्रे यांनी फॉर्म भरलेला आहे आणि या सार्वत्रिक निवडणुकाच्या 2026च्या माध्यमातून ते महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. नमस्कार, मी राजकुमार प्रल्हाद तुपसुंद्रे. मी माळकरंजा गावचा रहिवासी आहे. मागील 5 वर्षामध्ये प्रथम तुम्हाला मी काय काय कामं गावासाठी केलेत, ह्या गावासाठी ते तुम्हाला त्याचा उल्लेख करतो. ज्या गावात ज्या ग्रामपंचायत कार्यालयाला शौचालय नाही किंवा गावाचा प्रमुख त्या स्वतःचं शौचालय नाही, हे करू शकत नाही, गावाला कागदपत्री पाणी पाजतो, त्याचा विचार करून गावातील लोकांचं आरोग्य बघू शकत नाही, साध्या गटर नाल्याला स्वच्छ करू शकत नाही, त्याचा नागरिकांच्या तक्रारी किंवा त्यांची दयनीय अवस्था बघून मी एवढा उठाव केला की सामाजिक काम आपण केलं पाहिजे. पण आपण त्या हिशोबानं गावामध्ये कित्येक वर्षापासून माळकरंजा गावाला स्मशानभूमी नव्हती. ते आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण बसून ते स्मशानभूमी बांधली. त्याच्यामध्ये कैलासदादा पाटील यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांना रस्ता नव्हता. त्याच नरसिंह मंदिरा पाठीमागे तो रस्ता म्हणजे रस्ता चोरी गेला होता. तो रस्ता गायब झाला. आम्ही तो शोधून म्हणजे कलेक्टर ऑफिसपाशी उपोषणाला बसून तो रस्ता तयार केला आणि मुस्लिम समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी, मुस्लिम समाज दफनभूमी म्हणजे दफनविधी करण्यासाठी तिथं रस्ता नव्हता ना जाण्यासाठी, तो रस्ता देखील त्यावेळेस केला उपोषणामध्ये. नरसिंह यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत जागा शिल्लक नाही त्यावेळी असं लेखी लिहून दिलं. त्यावेळेला मी आंदोलनाचा लोकशाही दिनामध्ये प्रकरण टाकून त्याचा आम्ही ती जागा शोधली व तिथं नरसिंह यात्रेनिमित्त त्या लोकांना भाविकांच्या सोयीसाठी तिथं आम्ही शौचालय बांधलं गेलं. मदर डेअरी ते वाघामी रस्त्यामध्ये लाईटचा स्टे होता, ज्यामुळे जाताना शेतकऱ्यांना त्रास होत होता की त्या शेजारी भट्टी असल्यामुळे तिथं नालावर गेला खड्डा असल्यामुळे ट्रॅक्टर तिथं पलटी होत होती. आपण तो MSCBला विनंती करून अर्ज करून तिथला आपण लाईटचा स्टे काढून टाकला. ढोकी ते कळंब रोडवर माळकरंजा पाटीत अपघात होत असल्यामुळे तिथं आम्ही शासनाचे व खासदार ओमराजे यांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही तिथे गतिरोधक बसवला व तिथून अपघाताचे प्रमाण त्या गोष्टीमुळे कमी झाले. गावातील गरजवंत विधवा, निराधार, अपंग या महिलांना दर महिन्याला मी स्वतः कुठल्या पक्ष वगैरे काय देत नाही, स्वतः मी अन्नधान्याचे किट देतो. ज्या विधवा गरजू किंवा ते महिला असतात त्यांना मी आत्तापर्यंत म्हणजे इलेक्शन आल्यामुळे मी देत नाही, तर 5 वर्षापासून तुम्ही माझा कार्यक्रम चालू आहे की गावातल्या गरजू, विधवा, निराधार त्या महिलांना मी किट स्वतः मी देतो. गावातील कित्येक भ्रष्टाचार उघड करून सरपंच शासकीय जागेवरले अतिक्रमण काढले आहे आणि अतिक्रमण काढून सदस्याला अपात्र देखील आहे आणि सरपंच लायक नाही असं गटविकास अधिकाऱ्यांनी सुद्धा पत्र कलेक्टरने दिलेलं आहे. नरशेमध्ये ते राशन दुकानदार हे कागदपत्री रस्ता चोरी गेला होता. तो रस्ता शासनावर दबाव व ग्रामपंचायत दबाव देऊन तो रस्ता करण्यात आला. तो बी रस्ता केले. पाणी व आरोग्यासाठी उपोषणाला बसावं लागते, हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे. ते गावातील पाणी मिळण्यासाठी, गावातील गटाराला साफ करण्यासाठी त्यासाठी आपण उपोषणाला बसलो आहे. धाराशिव जिल्ह्यात अति पाऊस झाल्यामुळे रोजंदारीचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे त्या काळात गावातील विधवा, निराधार महिलांना मी किट वाटले त्यावेळेस. आणि दारूमुळे गावातील तरुण वर्ग पिढी बर्बाद व्हायला लागल्यामुळे गावातील बेकायदेशीर दारू विक्री व निर्मिती यावर बंद केलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना वाचण्याकरता मोफत मी स्वतः, कुठला निधी नाही काय नाही, मी स्वतः वैयक्तिक त्यांना पुस्तक MPSC वगैरे मी स्वतः ठेवलेले आहेत. गावातील रस्ते अरुंद असल्यामुळे गावातील गटाराची साफसफाई करण्यासाठी साफसफाई न करता बोगस बिले काढत असल्यामुळे तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना बंदिस्त नालीचा प्रस्ताव दिल्यामुळे रस्ते अरुंद झाले होते. त्यामुळे रस्ते रुंद केले व गावातील डेंगून चिकून घेण्याचे प्रमाण कमी झाले व भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामपंचायत साफसफाईचा खर्च कमी झाला. ज्यामुळे रस्ते गटार नाल्या होत्या, गटार नाल्या असल्यामुळे डेंगू चिकनगुन्या गाड्या साधी म्हणजे आपले पिकअप वगैरे जाऊ शकत नव्हते. ते रस्ते बंदिस्त नाल्या केल्यामुळे गावातील गटारे मोठी झाले आणि गावातील चिकनगुन्या, डेंगू सारखे रोग कमी झाले
ऐकतं मला सांगायचं. त्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस मला वाटतं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठेपणा मी सांगू शकतो, की ते प्रकरण तहसीलदारांना मी नेलं त्यांना कशाकडे मी स्वतः दिलं तहसीलदार आणि तेव्हा तहसीलदार चकोर साहेब असताना किंवा बंदिस्त नाले केल्यामुळे गावाचा फायदा कसा होतो, रस्ते रुंद कसे होतात. तेव्हा त्यावेळेस खासदार साहेबांनी 135 कोटीच्या वाटतं निधी मंजूर केला असेल ओमदारदांनी, की बाबा सगळ्या जिल्ह्यामध्ये बंदिस्त नाल्याचा प्रस्ताव घ्या म्हणून. त्यावेळी मला वाटतं आमच्या गावातलं म्हणजे माळकरांच्या गावातलं पहिलं गाव असेल, की तिथं बंदिस्त नाले झालेत. 2 विधवा निराधार महिलांना पगार चालू करण्यासाठी कित्येक लोकांचे फुकट पगार आम्ही चालू करून दिले त्यांचे पेपर वगैरे घेऊन. त्यांच्याकडे ₹1 न घेता ते कामं करून दिले लोकांचे मी. पुन्हा 2 वर्षापासून शेतकऱ्यांना शेतात लाईट घेण्यासाठी लाईटचे पोल नव्हते. तिथले शेतकरी व शासकीय अधिकारी त्यांना पेमेंट मागण्याची लाच मागत होते. पण त्या शेतकऱ्याचा मी एकही रुपया न लाच घेता त्याचा प्रश्न जो 2 वर्षांनी पेंडिंग होता तो 8 दिवसा प्रश्न निकाली काढला. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलो होतो मी. डुके या ठिकाणी मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी साखळी उपोषण मी 1 दिवस पूर्ण इथं बसलो होतो चौकामध्ये. म्हणजे मला सर्व धर्म समभाव ह्या हिशोबाने मी ते वागले होते, की प्रत्येक समाजावर कुठल्याही समाजाला अन्याय न झाला पाहिजे. गावात हिंदू मराठा समाजाला आमच्या गावात स्मशानभूमी नाही. त्यासाठी मला दिल्ली उपोषणाला बसावं लागलं. त्यामुळे आता कशी तरी काही जागेची मोजणी वगैरे केली आणि एका वर्षामध्ये कमीत कमी मराठा समाजाला पण स्मशानभूमी मिळेल. मला हीच मला सांगायचं की माझ्याकडे कुठलंही पद, सत्ता नसताना सुद्धा हे कामं करू शकतो. जर माझ्याकडे पद व सत्ता आली तर मी काय करू शकेल हे जनतेने बघावं, हे मला तेच सांगायचं मला. दुसरी गोष्ट आजच्या काळामध्ये निवडणूक करत नाही माझ्यामध्ये कुणी आता थोडे कोणी गाजर दाखवतात का आतला जे पुढे आहेत राजकीय पैशावाले असतात. मी कुठल्या पक्षाकडून काही उभं राहत नाही, मी अपक्ष राहतो का? कारण माझी जी धोरणं आहेत म्हणजे माझा मेन उद्देश आहे आता की भविष्यामध्ये दारूबंदी ज्याच्यामुळं महिलांचे संसार उद्ध्वस्त होतात, की त्यांना त्यांचे विधवा निराधार ह्या ह्या ज्या महिला काही जे कारण आहे की दारू हा रोग आपल्या जिल्ह्याला फार लागलेला आहे. त्या जिल्ह्याच्या ह्या रोगाविषयी कुणी बोलत नाही. जसा कोरोनाचा रोग आहे, कोरोना रोगापेक्षा हा महाभयंकर रोग आहे. ही आपल्या गावाला, देशाला किंवा आपल्या गटाला कीड लागलेली आहे. असेल किंवा जिल्हा परिषद शाळा सुधारणे आणि दारूबंदी करणे. जर दारू म्हणजे ह्या रोगाविषयी कुणीच बोलत नाही. कुठला पुढारी का बोलत नाही? हे एक मला गांभीर्य वाटतंय. का रोग नाही का हा? त्या रोगाविषयी बोललंच पाहिजे आणि ही क्रांती झाली पाहिजे. आणि कारखान्याला लायसन देणे, हे करणे हे बरोबर नाही ना. तुम्हाला रोग निर्माण करायचा का वाढवायचा आहे हेच कळना गेले शासनाला. शासनाला किंवा लोकप्रतिनिधी कुठलाही लोकप्रतिनिधी ह्याच्यावर प्रश्न विचारत नाही विधानसभेत, लोकसभेमध्ये. का तो रोग नाही का? तुम्हाला जनता वाचवायची का मारायची ही बी कळना गेले मला. जर खरंच जनतेचं ते कळमळ असेल लोकप्रतिनिधींना किंवा शासनाला तर त्यांनी दारूबंदी केली पाहिजे. बेकाशी विक्री बंद केली पाहिजे. लायसन द्यायचं बंद केलं पाहिजे. नुसतं विधवा महिलांना ₹1500 देणं ही योजना म्हणजे एखादं गाजर दाखवण्यासारखं आहे. तुम्ही द्या, चांगली योजना आहे. पण त्याच्याबरोबर त्याच्या नवऱ्याचा विचार करा ना, की तो नवरा ₹1500 घेऊन काय करतोय? त्या महिलेला मारतोय तो. पण दारूबंदी हा विषय फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी मला माता भगिनी एवढी विनंती आहे, की मी या इलेक्शनमध्ये दारू हा माझा मेन विषय असणार आहे आणि हा राहणारच आहे. दारूबंदी बेकायशी जेवढी बी दारूबंदी केली जाईल आणि हे तुम्हाला मी शुअर जर तुमचा संसार वाचला तर मी तुमचा एक लहान बंधू, भाऊ, मुलगा म्हणून मला ते मतदान करावे, ही मी माता भगिनीला या निमित्त विनंती करतो. आणि कुठल्याही ह्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे आयातनी इमानदार झाले. कुणी एखादा लाईट लावतंय, कुणी एखादं कमान करतंय, कुणी काय करतंय, कुणी एखादं पैसे देतंय. हे गाजरं दाखवण्याला गाजरं जे असतात गाजराला बोलून तात्पर्य करू नका. मी 5 वर्ष तुमची अखंड सेवा केली. फक्त मी ह्या गावातला उमेदवार आहे. मी आयात उमेदवार नाहीये किंवा गेट किंग उमेदवार नाहीये. मी इथं सेवा करणार आहे. मी तुमच्याकडे 24 तास अवेलेबल राहणार आहे किंवा मी मतदान झालं किंवा निवडून आले पळून जाणार नाही किंवा मुंबई पुण्याला राहणार नाही. मी 24 तास अवेलेबल असणारा उमेदवार आहे आणि मी परत मतदार बंधूला माझी विनंती, उमेदवार निवडून देताना त्याचं कॅरेक्टर काय आहे? तो सामाजिकतेची बांधिलकी काय आहे? तो काम करू शकेल का आपले? का पळ काढायला? का फक्त आपल्याकडे मतदानापुरता आलाय? हे मतदार बंधू भगिनींना माझी विनंती की ते मी तपासावे. ते तपासूनच विनंती करावी. कुठल्या पक्षाचा जर पक्ष विचार केला, की रातोरात पक्ष बदलतात. म्हणजे आज ह्या पक्षाचा उद्या सकाळी दुसरा पक्ष असतो, रात्री त्या पक्षाचा. त्यामुळे पक्ष जर न विचार करता मी अपक्ष म्हणून उभं राहिलेलो आहे. हीच मला हे निमित्त सांगतो. त्यामुळे मतदारांना शेवटची माझी विनंती आहे, जर दारू, मटण किंवा पैसा किंवा कुठल्या लालच्याला किंवा तात्पुरत्या 2-3 महिन्यापूर्वी कामं केलेल्या ह्या गाजराला न बोलता त्याची सामाजिक बांधिलकी काय आहे? तो आपल्या कामाला 24 तास अवेलेबल राहू शकेल का? अशाच मतदाराला विनंती करावी. आपल्याला जर मी योग्य वाटत असेल तरच मला मतदान करावे ही आपल्या सर्व जनतेला किंवा माता बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती राहील. खमसवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण 8 गावं आहेत. तुम्ही तुमच्या जन्मगावापासून विकास कामाचा न्यूजच्या किंवा प्रसार माध्यमासमोर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं मांडलेलं आहे. परंतु या
मतदारसंघात सध्या तुम्हाला अशाच प्रकारचं काम करावं लागेल, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अशाच प्रकारे ह्याच्यापेक्षा आता तर मी सत्ता किंवा माझ्याकडे पद नसताना ही कामं केली. जर सत्ता व पद आलं तर मी पूर्ण भास्करराव पेरे पाटलासारखी गावं करीन, ही माझं स्वप्न आहे आणि मी त्या स्वप्नात उतरण्यास 100% त्यासाठी मला माता भगिनी, ग्रामस्थ यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि ते सहकार्याशिवाय मी काय करू शकत नाही आणि पैसा आणि हे काय सहकार्यासाठी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. लोकशाही जर जिवंत ठेवायची टाकायची असेल, तर मतदान अवश्य करावे, हे असं नम्र माता भगिनींना माझी नम्र विनंती असेल. या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे, की भविष्यात तुम्ही जर निवडून आला, तर पहिल्या 100 दिवसाचा मॅप काय असेल? पहिल्या 100 दिवसामध्ये जिल्हा परिषद शाळेला म्हणजे काय निकृष्ट दर्जाचे खायला मिळतंय. ते खाद्यावर कंट्रोल झालं पाहिजे. त्याला डिजिटल करणे व शेतकऱ्यांचे क्षेत्राचे प्रश्न सोडवणे आणि दारूबंदीचा प्रश्न हा कायम चर्चेत राहील. दारू म्हणजे प्रत्येक गावाला म्हणजे माझ्या गटामध्ये प्रत्येक ज्या ग्रामसेवक, सरपंच असतील त्या गावाला दारू म्हणजे ठराव पास करण्यास मजबूर करणे. नाही नाही जर केलं तर त्यासाठी कलेक्टर ऑफिससमोर स्वतः मी लोकप्रतिनिधीसह उपोषणाला बसणार. धन्यवाद. जिल्हा परिषद गट खामसवाडी अनुक्रमांक 14 मधून प्रल्हाद तुपसुंद्रे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरलेला आहे. या ठिकाणी त्यांनी प्रसारमाध्यमाच्या समोर खामसवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळींना त्यांनी त्यांच्या भाषाशैलीमधून आश्वासित केलेलं आहे, की पुढील सेवा करण्यासाठी सुज्ञ मतदार बंधूंनी त्यांना सहकार्य करावे आणि बाबासाहेबांनी दिलेला जो मतदाराचा हक्क आहे, प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क संविधानिक पद्धतीनं दिलेला आहे. त्याचा योग्य उमेदवाराला मत देऊन त्याचा सहयोग करावा. धन्यवाद. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक. तुपसुंद्रे साहेब, तुमच्या पुढील वाटचालीस या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला क्रांतिकारी शुभेच्छा.